आज काहीही झाले तरी संपूर्ण गावात चोरी होऊ देणार नाही. पूर्ण रात्र पहारा देईन आणि चोराला पकडूनच राहील. या चोराने तर संपूर्ण गावाच्या नाकीनऊ आणून ठेवलं आहे. रमण पूर्ण रात्र चौकीदारी करत राहिला, पण सकाळ होताच गावात पुन्हा चोरी होते. हे भगवान, हे काय झाले? आमच्या घरातील सगळे दागिने आणि कपडे चोर चोरून घेऊन गेला. आता काय होणार? मी माझ्या मुलांना काय खाऊ घालू? हे भगवान, मी पूर्ण रात्र पहारेदारी केली तरीही चोर चोरी करून निघून गेला. तेही घरातील सगळा माल चोरून घेऊन गेला. हा कसा चोर आहे ज्याला आपण पकडूच शकत नाही? अरे, आता काय होणार? आपण सगळे तर घरातच झोपलो होतो, मग ही चोरी कशी झाली? तुम्ही लोक नीट गावाची राखण करत नाही वाटतं. याच कारणामुळे आपल्या गावात रोज चोरी होत असते. अरे, आपण सगळ्यांनी मुखियाकडे जाऊन काही ठोस पाऊल उचलले पाहिजे. तेव्हाच तिथे मुखियाजी येतात. भाऊ, आता तर हद्द झाली. आपल्या गावात दिवसेंदिवस चोरी वाढत चालली आहे. मुखियाजी, मी पूर्ण रात्र गावाच्या सीमेजवळ पहारेदारी करत होतो, पण तरीही चोर कसा आला काहीच कळले नाही. आता आपल्याला गावात अजून कडक पहारेदारी करावी लागेल. आतापासून जितकेही बाहेरचे लोक येतील त्यांना पकडून ठेवले पाहिजे. तेच आपल्या घरात चोरी करून निघून जातात. दिवसा ते आपला माल पाहतात आणि रात्री चोरी करून जातात. रमण अगदी बरोबर बोलतोय मुखियाजी. आता आपण कोणालाही माफ करू नये. अरे भावांनो, नवीन माणूस गावात दिसताच त्याला पकडून ठेवले पाहिजे. हो हो, बरोबर बोलत आहात. आजपासून जो कोणी बाहेरचा माणूस आपल्या गावात दिसेल त्याला बांधून ठेवू, जेणेकरून आपला माल चोरी होण्यापासून वाचेल. काही वेळानंतर गावात एक व्यापारी येतो आणि रमण त्याला पकडतो. अरे भाऊ, तुम्ही मला का पकडून बांधले? अरे मला सोडा, मी इथे व्यापार करण्यासाठी आलो आहे. भाऊ, मला या गावातून धान्य खरेदी करायचे आहे. अरे नाही, तू एक चोर आहेस. तू आमच्या गावात चोरी करण्यासाठी आला आहेस. मी तुला सोडणार नाही आणि तुला आता मुखियाजीकडे घेऊन जाणार आहे. मुखियाजी जी शिक्षा देतील ती तुला भोगावी लागेल. अरे, हे तुम्ही काय करत आहात भाऊ? मला सोडा, मी एक व्यापारी आहे. मला जाऊ द्या, मी चोर नाही. मग रमण त्या व्यापाऱ्याला मुखियाकडे घेऊन जातो. मुखियाजी, हा व्यापारी जो अनोळखी आहे आपल्या गावात व्यापार करण्याच्या बहाण्याने आला आहे. हाच तो चोर आहे जो रात्री पुन्हा चोरी करण्यासाठी येणार आहे. अरे, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या गावात येण्याची? आता तुला याची कठोर शिक्षा मिळेल. तूच आमच्या गावात चोरी करतोस ना? अरे नाही मुखियाजी, तुम्ही लोक चुकीचे समजत आहात. मी चोर नाही, मी तर एक व्यापार करण्यासाठी आलो आहे. मला सोडा, मला जाऊ द्या. नाही, तुला असे कसे सोडू? तू तर चोर आहेस, मला माहिती आहे. रमण, याला घेऊन जाऊन झाडाला बांधून टाक. याला 10 दिवस उपाशी ठेवू. मग जाऊन हा पुन्हा कधीही आपल्या गावात चोरी करणार नाही. अरे, तुम्ही लोक हे काय करत आहात? अरे, मला देवासाठी सोडा, मी चोर नाही. अरे भाऊ, मला जाऊ द्या. माझ्याकडून चूक झाली भाऊ, मी तुमच्या गावात आलो. अरे गप्प बस. प्रत्येक चोर असंच म्हणतो की तो चोर नाही. मग काही दिवस असे जात राहतात. 1 आठवड्यापर्यंत गावात चोरी झाली नाही. सगळ्या गावकऱ्यांना वाटले की चोर हाच आहे. बघा, याला बांधून ठेवल्यामुळे आपल्या गावात चोरी झाली नाही. हाच तर उपाय आहे. जो कोणी अनोळखी येईल
त्याला झाडाला बांधून ठेवायचं, म्हणजे आपला माल सुरक्षित राहील. आपले हे काम खूप यशस्वी झाले. आता आपण हेच करूया. कोणत्याही अनोळखी माणसाला इथे फिरकूही देणार नाही. अशाच प्रकारे 10 दिवस गेले. तेव्हा तो व्यापारी बेशुद्ध होऊन खाली पडला. अरे मुखियाजी, हा तर बेशुद्ध पडला आहे. आता याला सोडा. आपण याला इतके दिवस ठेवले आहे आणि आता हा पुन्हा कधीही चोरी करणार नाही. तसंही आता आपल्या गावात चोरी होत नाही. मग ते सगळे मिळून त्या व्यापाऱ्याला सोडवतात आणि गावाबाहेर नेऊन सोडून देतात. अरे भावांनो, देव तुम्हा लोकांचे कधीही भले करणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर खूप चुकीचे केले आहे. आता मी घरी कसा जाऊ? माझ्या शरीरात इतकी ताकदही उरलेली नाही की मी घरी जाऊ शकेन. मग असेच काही दिवस गेले. एका रात्री एक साधू महाराज गावात येतात आणि रमणच्या घरी जातात. मुला, काही खायला असेल तर मला दे. मी बऱ्याच दिवसांपासून उपाशी आहे. जर मला थोड्या भाकऱ्या मिळाल्या तर माझ्या 2 वेळच्या जेवणाची सोय होईल मुला. अरे, हा तर अजून एक चोर आला. साधूच्या रूपात आला आहे. आताच याला दाखवतो. रमण त्या साधूला पकडतो. अरे मुला, हे तू काय करत आहेस? मुला, मला सोड. मला का पकडून बांधून ठेवले आहेस? बाबा, मला वाटते की तू एक चोर आहेस आणि साधूचे रूप धारण करून आला आहेस. आता आम्ही मूर्ख राहिलो नाही. आम्ही शहाणे झालो आहोत. तुला आता याची शिक्षा मिळेल. आता तुला पूर्ण 10 दिवस बांधून ठेवू. तेव्हा समजेल की चोरी करणे म्हणजे काय असते. अरे मुला, तू असं का करत आहेस? मी खरा साधू आहे. मी तपस्या करून परत आलो आहे. मला बऱ्याच दिवसांपासून खूप भूक लागली आहे. मी भिक्षा मागण्यासाठी तुमच्या गावात आलो आहे. तू असं करू नकोस मुला. पण रमण त्यांचे काहीही ऐकत नाही आणि त्या साधूला मुखियाकडे घेऊन जातो. हे बघा मुखियाजी, मी एक ढोंगी बाबा पकडला आहे. काय? या चोराची इतकी हिंमत झाली की साधूचे रूप घेऊन आला आहे. हा साधू नाही, हा ढोंगी आहे. हा चोर आहे. याला झाडाला बांधून टाका आणि जसा आपण त्या व्यापाऱ्याला बांधले होते तसाच यालाही पूर्ण 10 दिवस बांधून ठेवा. याची सगळी अक्कल ठिकाणावर येईल. अरे, तुम्ही लोक हे बरोबर करत नाही आहात. तुम्ही खूप चुकीचे करत आहात. मी चोर नाही. मला जाऊ द्या. जर भाकर देऊ शकत नसाल तर किमान मला जाऊ तरी द्या. तुम्ही लोक हे काय अनर्थ करत आहात? पण मुखिया काहीही ऐकत नाही आणि त्याला झाडाला बांधून ठेवायला सांगतो. अशा प्रकारे 4 दिवस निघून जातात. त्या साधूची तब्येत अधिकच खालावत जाते. अरे, देवासाठी तरी कोणी माझं ऐका. मला एक वेळचं तरी अन्न द्या. मला खूप तहानही लागली आहे. आता माझी आणखीन छळवणूक करू नका. एका साधू सोबत तुम्ही लोक योग्य वागत नाही आहात. अरे, तुम्हाला शाप लागेल, शाप. अरे भावांनो, बघा बघा, हा साधू आपल्याला शाप देत आहे. अरे, असा ढोंगी साधू आपल्याला शाप देऊ शकतो का? हा तर छान विनोद करतो आहे. अरे, तुम्ही लोकांनी चोरीच्या संशयावरून माझ्याशी असे केले आहे. मी तुम्हाला शाप देतो की तुमच्या गावात चोरी चालूच राहील आणि ही चोरी कधीच थांबणार नाही. अशी चोरी होईल की कोणालाही चोर कधीच दिसणार नाही. जसे तुम्ही मला अपमानित करून 4 दिवसांपासून बांधून ठेवलं आहे. मी भूक आणि तहानेने तडफडत आहे. तसंच तुम्हीही तडफडाल. हा माझा शाप आहे. कशीबशी रात्र झाली.
तो साधू पाणी आणि अन्नाविना तडफडत होता आणि तडफडत तिथेच त्याने प्राण सोडले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील लोक जमले. हे काय मुखियाजी, हा साधू तर मेला आहे. आपण काही चुकीचं तर केलं नाही ना? अरे, यात आपली काही चूक नाही. तो म्हातारा होता म्हणून मेला. जाऊ द्या त्याला, जंगलात टाकून या, नाहीतर दुर्गंधी येईल. हो मुखियाजी, आम्ही आता साधूला जंगलात टाकून येतो. रमण आणि काही गावकरी त्या साधूला घेऊन जंगलात टाकून येतात. मग काही दिवस असेच निघून गेले आणि अचानक एक गावकरी मोठ्याने रडू लागतो. हे भगवान, हे काय झालं? माझ्या घरातील सगळे दागिने गायब झाले आणि माझ्या बायकोने आत्महत्या केली. अरे, तू काय बोलतोस? आपल्या गावात तर चोरी थांबली होती ना? मग ही चोरी कशी झाली? माहित नाही भाऊ, आम्ही सगळे जेवण करत होतो. तेवढ्यात माझी बायको उठली, कपाटातून कपडे काढायला गेली आणि पाहते तर सगळे दागिने गायब होते. ते दागिने इतके महाग होते की ते पाहून माझ्या बायकोला हार्ट अटॅक आला आणि ती या जगातून निघून गेली. अरे, मी तर लुटलो, उद्ध्वस्त झालो. माझं काहीच उरलं नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एकही चोर दिसला नाही. अरे, हे कसं शक्य आहे? भला ही चोरी डोळ्यांसमोर कशी होऊ शकते, तेही कुणी दिसत नसताना? अरे, ही तर खरंच मोठी घटना आहे. आता आपल्याला पूर्ण रात्र पहारा द्यावा लागेल, तेव्हाच आपण ही चोरी थांबवू शकतो. मग त्या रात्री सगळे गावकरी जाऊन पहारेदारी करतात. पण सकाळ होताच रमण मोठ्याने रडू लागतो. अरे देवा, हे काय झालं? माझ्या घरातील सगळं धान्य चोरीला गेलं आणि मी तर पूर्ण रात्र पहारेदारी करत होतो. अरे, हे कसं झालं? तू तर पूर्ण रात्र पहारा देत होतास ना? मग धान्य कसं गायब झालं? हे काय चाललं आहे? आधी सारखीच चोरी पुन्हा सुरू झाली, पण यावेळी चोरी काहीतरी रहस्यमय पद्धतीने होत आहे. सगळे लोक दाराबाहेर पहारा देत आहेत आणि घराच्या आत चोरी होत आहे. अरे मुखियाजी, मी तर लुटलो, उद्ध्वस्त झालो. माझे सगळे कपडे चोरीला गेले. घरात एकही कपडा उरला नाही. हे काय चाललं आहे? आता तर धान्यासोबत कपड्यांचीही चोरी होऊ लागली आहे. काय, तुमच्या घरातूनही कपडे चोरीला गेले? हे कसं शक्य आहे? ही चोरी थांबण्याऐवजी अजून का वाढत आहे? तेवढ्यात मुखियाची बायको हेमलता धावत येते. अहो, तुम्ही इथे आहात का? आपल्या घरातील सगळी तिजोरी रिकामी झाली आहे. धान्याच्या पोत्यांपैकी एकही पोतं उरलेलं नाही आणि वरून सगळे दागिनेही गायब झाले आहेत. हे काय चाललं आहे? आपण तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. अगं, हे तू काय बोलतेस हेमलता? हे तर खूप वाईट आहे. आपल्या गावात एकाच वेळी इतकी चोरी कशी होऊ शकते? मुखियाजी, काहीतरी करा ना. ही तर खरंच चिंतेची गोष्ट आहे. एका दिवसात इतक्या चोऱ्या कशा काय झाल्या रमण? अरे, मला काहीतरी बरोबर वाटत नाही. आता आपण सगळ्यांनी दिवस रात्र पहारा द्यायला हवा. तर आजपासून संपूर्ण गावात कोणीही झोपणार नाही. मग सगळे गावकरी भीतीपोटी दिवस रात्र पहारेदारी करू लागतात. पण चोरी सतत वाढतच जाते आणि दिवसाढवळ्याही चोरी होऊ लागते. अशाच प्रकारे अनेक दिवस जातात, पण चोरी थांबायचं नाव घेत नाही. हे देवा, आता मी काय करू? आपल्या गावाची अवस्था खूपच वाईट झाली आहे. एका महिन्यातच खाण्यासाठी एक दाणाही उरलेला नाही. संपूर्ण गावात आणि सगळी मुले उपाशी तहानलेली आहेत. मी काय करू? मी गावाचा मुखिया असूनही कोणासाठी काहीच करू शकत नाही.
मुखियाजी, मला वाटतं कुठेतरी त्या साधू महाराजांनी दिलेला शापच आपल्याला लागला आहे. आता आपण काय करायचं काही समजत नाही. सगळे चिंतेत राहतात आणि काही दिवसांनीही गावात चोरी सतत वाढतच जाते. एका दिवशी रमण आणि मुखिया चौपाळीत बसून पहारेदारी करत होते. तेवढ्यात एक गाय धावत गावात येते. अरे, ही गाय आपण याआधी कधी पाहिली नाही. ही आपल्या गावात काय करत आहे? नक्कीच काहीतरी आहे जे ही आपल्याला सांगू इच्छिते. भला ही गाय कशी बोलू शकते मुखियाजी? मी बोलू शकते. मी काही साधी गाय नाही. मी माझ्या गुरूंना शोधत आहे. अनेक दिवसांपासून त्यांना शोधत आहे, पण ते मला कुठे सापडत नाहीत. अगं, तुझा गुरु? गायीचाही कुठे गुरु असतो का? कोण आहेत तुझे गुरु? सांग बरं. माझे गुरु एक साधू महाराज होते, जे बऱ्याच दिवसांनी तपस्या करून परत आले होते. त्यांनी सांगितले होते की ते अन्नाची व्यवस्था करायला जात आहेत, पण ते अजूनपर्यंत परत आले नाहीत. मी त्यांची वाट पाहून थकले आहे, म्हणून आता मी त्यांना शोधायला निघाले आहे. सर्वत्र शोधलं, पण ते कुठे सापडले नाहीत. आता मी तुमच्या गावात आले आहे. तुम्ही कुणी एखाद्या साधू महाराजांना पाहिलं आहे का, जे खूप ऊर्ध्व असतील आणि तपस्या करून परत आले असतील? हे काय? आपण तर त्यांच्याशी खूप मोठा अन्याय केला. आपल्याकडून हे काय झालं? आपण खूप मोठं पाप केलं. काय झालं? तुम्ही सगळे इतके का घाबरलेले आहात? आम्हाला माफ करा. आम्ही गुरु महाराजांना चोर समजून त्यांना झाडाला बांधून ठेवलं आणि ते अनेक दिवस आम्हाला विनंती करत राहिले, पण आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्यांनी तिथेच प्राण सोडले. आम्ही त्यांना गावाबाहेर मातीखाली पुरून टाकलं आणि त्यांनी दिलेला शाप आमच्या गावाला लागला आणि दिवसेंदिवस चोरी वाढतच चालली आहे. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्हाला माफ कर. अरे, तुम्ही लोकांनी हे काय केलं? इतकं मोठं पाप केलं तुम्ही. माझ्या गुरूंना मारून टाकलं. मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अगं गाय माता, आम्ही सगळे आमच्या चुकीची शिक्षा भोगत आहोत. फक्त आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. हा शाप आमच्या गावातून कसा दूर होईल? हे बघ, सगळे लोक भुकेले तहानलेले आहेत. घरात एक दाणाही उरलेला नाही. आम्ही सगळीकडे भटकत आहोत. अरे, मी हा मार्ग सांगू शकत नाही. माझे गुरुच सांगू शकले असते की त्यांचा शाप कसा दूर होईल. पण ते तर आता या जगात नाहीत. ते कसे सांगणार? तुम्हा सगळ्यांना त्यांच्या कबरीपाशी जाऊन माफी मागावी लागेल. मग ते काही मार्ग दाखवतील. पण आम्ही तर त्यांना जंगलात टाकून दिलं होतं. आम्हाला क्षमा करा. आम्ही सगळे नक्कीच जाऊ माफी मागण्यासाठी. मग सगळे मिळून जिथे साधू महाराजांना टाकलं होतं तिथे जातात. साधू महाराज, आम्हाला माफ करा. आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि आम्ही सगळ्यांनी इतकी मोठी चूक केली. आम्ही तुमची माफी मागतो. आमच्या गावावरून हा शाप दूर करा. आमच्यावर कृपया करून दया करा. हो साधू महाराज, आमच्यावर दया करा. आम्हाला माफ करा. आमची लहान लहान मुलं उपाशी आहेत. आमच्यावर कृपा करा. तेवढ्यात एक रहस्यमय आवाज येतो. तुम्ही सगळ्यांनी चोरीच्या बाबतीत मर्यादा ओलांडली आहे. तुम्हाला या शापाशी झुंज द्यावीच लागेल. चोरी कुणीतरी दुसऱ्याने केली आणि तुम्ही माझ्यासारखा निरपराधाला मृत्यूदंड दिलात. गुरुदेव, तुम्ही यांना माफ करा. यांनी खूप मोठी चूक केली आहे. पण गावात खूप लहान मुले आहेत जी भुकेने रडत आहेत. मी त्यांना पाहून आले आहे. कृपया तुमचा शाप यांच्यावरून दूर करा. ठीक आहे, मी शाप पूर्णपणे काढू शकत नाही, पण त्यासाठी तुम्हाला मान सरोवराचे पवित्र पाणी आणून
तुमच्या गावावर शिंपडावे लागेल, तेव्हाच हा शाप दूर होईल. हो साधू महाराज, मी ते मान सरोवराचे पाणी नक्की आणेन आणि आम्ही केलेल्या चुकीचे प्रायचित्तही करू. नाही, तू ते पाणी आणू शकत नाहीस. पहिल्यांदा माझ्यावर संशय रमणने घेतला होता आणि त्याने माझ्याशी वाईट वागणूक दिली. त्यामुळे ही परीक्षा त्यालाच द्यावी लागेल. आणि लक्षात ठेव, वाटेत काहीही अडथळे आले तरी त्यात अडकायचे नाही आणि ते पाणी घेऊनच परत यायचे. साधू महाराज, मी तुम्हाला वचन देतो, मी ते पाणी नक्कीच घेऊन येईन. असे म्हणून रमण दाट जंगलाच्या दिशेने निघून जातो आणि थोडं पुढे गेल्यानंतर त्याला खूप सारा खजिना दिसतो. अरे, हा तर खजिन्याचा ढीग आहे. जर मी हा घेऊन गेलो तर संपूर्ण गावाची गरिबी दूर होईल आणि जितकी चोरी झाली आहे ते सगळं परतही मिळेल. मला घेऊन जा, तर तुझ्या सगळ्या अडचणी आणि संपूर्ण गावाच्या अडचणी दूर होतील. मग रमण 2 पावले पुढे जातो आणि थांबतो. अरे, मी हे काय करत आहे? नाही, मी असं करू शकत नाही. आपल्या गावावर शाप आहे. जर मी हे घेऊन गेलो तर कदाचित हा खजिनाही चोरीला जाईल. नाही, मला पुढेच जायला हवं. तेवढ्यात खजिना मातीच्या ढिगाऱ्यात बदलतो. अरे, हे काय? हा तर भ्रम होता. मी थोडक्यात वाचलो. थोडं पुढे गेल्यावर रमण मान सरोवराजवळ पोहोचतो. तर हेच मान सरोवर आहे. मला लवकरात लवकर पाणी घेऊन परत जायला हवं. जसा रमण पाणी घ्यायला वागतो तितक्यात एक रहस्यमयी आवाज येतो. अरे, तू असे पाणी घेऊ शकत नाहीस. जर तुला हे पाणी हवे असेल तर माझ्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दे, तेव्हाच मी तुला या सरोवराचे पाणी देईन. ठीक आहे, मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार आहे. सांग. मी अंधार घालवतो, घर अंगण उजळवतो, हातपाय नसतानाही प्रत्येक कोपरा प्रकाशमान करतो. मी कोण आहे? रमण विचार करतो आणि मग म्हणतो, सरोवर महाराज, याचे उत्तर आहे उजेड. उजेड अशी गोष्ट आहे जी हातपाय नसतानाही प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश देते. तू अगदी बरोबर उत्तर दिलेस. आता तू पाणी घेऊ शकतोस. मग रमण पटकन मान सरोवराचे पाणी घेतो आणि गावाच्या दिशेने निघतो. थोड्याच वेळात तो मुखियाकडे पोहोचतो. अरे, तू खूप चांगले काम केले आहेस रमण. आता लवकर हे पवित्र पाणी संपूर्ण गावावर शिंपड, म्हणजे हा शाप संपेल. रमण गावात ते पवित्र पाणी शिंपडतो. तेवढ्यात तेजस्वी प्रकाश पसरतो आणि संपूर्ण गावात चोरी गेलेला सगळा माल परत येतो. अरे, हे काय? आपल्या घरात पुन्हा धान्य भरलं. हे बघा, सगळ्यांच्या दारात धान्य परत आलं आहे. हो मुखियाजी, आपण साधू महाराजांशी खूप मोठी चूक केली होती. आपल्याला त्याचे प्रायचित करायलाच हवे. हो, तू बरोबर बोलतोस रमण. जिथे आपण त्या साधूला बेवारशासारखे टाकून दिले होते तिथे आपण एक मंदिर बांधू, जेणेकरून आपण त्यांची पूजा करू शकू. हो, हेच योग्य आहे. साधू महाराजांची कृपा आपल्या घरावर आणि गावावर राहील. आणि पुन्हा कधीही चोरी होणार नाही. ठीक आहे, काही दिवसातच आपण तिथे एक मंदिर बांधू. आणि त्या दिवसानंतर गावात चोरी होणे पूर्णपणे बंद होते. मग मुखिया आणि गावकरी मिळून साधू महाराजांसाठी एक सुंदर मंदिर बांधतात आणि सकाळ संध्याकाळ तिथे दिवा लावून त्यांची पूजा करू लागतात. अशा प्रकारे संपूर्ण गाव आनंदाने राहू लागतो.
तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. विचार न करता घेतलेला निर्णय आणि निरपराधावर केलेला अन्याय शेवटी स्वतःलाच मोठा त्रास देतो. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.